वसा जनसेवेचा। उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावी या उद्देशाने आयोजित ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर हे भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल असा विश्वास जिल्हा कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर यांनी व्यक्त केला। क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित या शिबिराचा उद्घाटन सोहळा जिल्हा क्रीडा संकुल जाबरुण रोड येथे उत्साहात पार पडला। यावेळी जिल्हा स्काउट अँड गाईड अधिकारी कविता पवार आणि सुनील जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। मेघा बाहेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिबिरार्थींना खेळाचे महत्त्व पटवून दिले व व्यक्तिमत्व विकासावर भर दिला। कविता पवार यांनी शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण करणे हा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। शिबिराचे स्वरूप आणि उपक्रम जिल्हा क्रीडा मार्गदर्शक उज्ज्वला लांडगे यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या रूपरेषेबद्दल माहिती दिली। या शिबिरात केवळ मैदानी खेळच नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। यामध्ये ॲथलेटिक्स, हँडबॉल, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स आणि स्पोर्ट्स नर्सरी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, वादविवाद, सामान्य ज्ञान, सुंदर हस्ताक्षर, नृत्य स्पर्धा आणि एरोबिक्स, लाठीकाठी, प्राणायाम, दंतचिकित्सा आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे। हे शिबिर 2 सत्रात चालणार असून सकाळी 6:15 ते 8:15 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत प्रशिक्षण दिले जाईल। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जीवन मोहोळ यांनी तर आभार प्रदर्शन उज्ज्वला लांडगे यांनी केले। जिल्हा क्रीडा अधिकारी BS महाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।